नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे, राज्य शासनाच्या दुग्ध विकास विभागाला स्थगिती आदेश रद्द। उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे आदेश। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक। गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1200 संस्थांना अवसायनात काढण्याबाबतच्या याचिकेवर आज बुधवारी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने राज्य शासनाच्या दुग्ध विकास विभागाने या 1200 संस्थांना अवसायनात काढण्याबाबत दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। याबाबतची माहिती याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी दिली। मात्र न्यायालयाचा हा निकाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे। सहनिबंधक सहकारी संस्था दुग्ध विभाग कोल्हापूर यांनी गोकुळकडून सर्व दुग्ध संस्थांच्या दूध संकलनाची माहिती मागितली होती। गोकुळचे रेकॉर्ड तपासून सुमारे 1200 दूध संस्था दररोज 15 लिटरपेक्षा कमी दूध घालत असल्याचे दिसून आले होते। त्यामुळे अंतरिम आदेश काढून 1200 संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। सर्व संस्थांनी 30 दिवसात समाधानकारक खुलासा न दिल्यास अवसायनात आदेश अंमलात का करण्यात येऊ नये म्हणून त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी 30 दिवसांचा वेळ दिला होता। 30 दिवसात एकाही संस्थेने त्यांचे म्हणणे मांडले नाही किंवा समाधानकारक खुलासा केला नाही। या उलट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून राज्यात लंपी रोगांचा उद्रेक झाला आहे, त्यामुळे दूध उत्पादन कमी झाल्याने दूध संस्थेचे संकलन कमी होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। यानंतर या दुग्ध संस्था अवसायनात काढण्याबाबत दुग्ध विकास विभागाने स्थगिती दिली होती। मात्र या विरोधात प्रकाश बेलवाडे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती। दुग्ध विकास विभागाने दिलेली स्थगिती वादग्रस्त ठरवत गोकुळमधील 1200 संस्था अवसायनात काढून त्यांना गोकुळचा मतदार यादीत स्थान देऊ नये अशी मागणी बेलवाडे यांनी या याचिकेद्वारे केली होती। या याचिकेवर आज बुधवारी सुनावणी पूर्ण झाली। यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले। दुग्ध संस्था अवसायनात काढण्याच्या कारवाईला दुग्ध विकास विभागाकडून कोणत्या मुद्द्यावर स्थगिती देण्यात आली याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिले होते। मात्र आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकून घेतले। यानंतर 1200 संस्था अवसायनात काढण्याबाबत राज्य शासनाच्या दुग्ध विकास विभागाने जी स्थगिती आदेश दिला होता तो आदेश रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने दिला आहे। न्यायालयाचा हा आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे। याशिवाय या 1200 दूध संस्था गोकुळच्या मतदार यादीतून रद्द होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। कोल्हापुरात सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा सोहळा, 17 राज्यातील 200हून अधिक कलाकार होणार सहभागी। येत्या 31 मार्च ते 4 एप्रिल 2026च्या कालावधीत कनेरी येथील श्री सिद्धगिरी मठात सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। श्री सिद्धगिरी संस्थान आणि महाराष्ट्र पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या या सोहळ्यात देशभरातील 17 राज्यातील सुमारे 200हून अधिक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकार आपल्या कलेचे कौशल्य सादर करणार आहेत। या महाकुंभात टेराकोटा, बांबूकाम, कोल्हापुरी चप्पल, पैठणी, पिंगुळा चित्रकला, बंजारा कला आणि बनारसी जरदोशी साड्यांसह विविध हस्तकलांचे प्रदर्शन व विक्री केली जाईल। केवळ प्रदर्शनच नाही तर कलाकार आपली कला प्रत्यक्षरित्या लोकांसमोर घडवून दाखवतील। या उपक्रमाचा मुख्य उद्देश पारंपरिक कलांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे हा आहे। अभियांत्रिकी, ITI आणि तंत्र महाविद्यालयातील युवक युवतींना या प्रदर्शनासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे। आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन या पारंपरिक कलांमधून छोटे उद्योग कसे सुरू करता येतील याचे शिक्षण त्यांना इथे मिळेल। कोल्हापूरकरांनी आपल्या मित्रपरिवारासह या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला भेट देऊन देशातील कारागिरांचा गौरव करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। पुढील बातमी आहे, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून सुरू झालेला वाद तो आता थेट राज्य मंत्रिमंडळात पोहोचला। याचे तीव्र पडसादही विधान भवनातही उमटले। यावरून आता भाजप आणि शिवसेनेमधील संबंध ताणले गेल्याचे दिसत आहे। भाजपचे संख्याबळ नसतानाही रडीचा डाव खेळून आपला अध्यक्ष बसवल्याचे गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटनेत्यांनी केला आहे। या प्रकरणावरून सत्ताधारी महायुतीमधील तणाव आता टोकावर पोहोचला आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये आता गंभीर मतभेद निर्माण झालेत। याशिवाय त्यांच्यातील अंतर्गत खदखद देखील चव्हाट्यावर आली आहे। सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेवर पक्षपातीपणाचा आरोप करत थेट निशाणा साधला आहे। प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली काम केले असा सवाल करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली।
तर याच प्रकरणावरून शंभूराजे देसाई आणि मंत्री जयकुमार गोरे आमने सामने आलेत. या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली होती. या बैठकीत आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपकडून सतत आमची गळचेपी होत असून ही बाब आता सहन केली जाणार नाही अशा भावना व्यक्त केल्या आहेत. काही मंत्र्यांनी तर गरज पडल्यास थेट राजीनामे देण्याची तयारी दर्शवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतला नसल्याचंही सांगण्यात येत आहे. परंतु भाजप आणि शिवसेनेमधील अंतर्गत वाद टोकाला पोहोचला आहे. त्याचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे. पुढील बातमी आहे भोंदूबाबा खरात प्रकरणाने राजकीय भूकंप येण्याची शक्यता. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खरातचे संबंध केवळ गुन्हेगारी जगताशी नसून सत्ताधारी पक्षातील बडे नेते आणि संधी अधिकाऱ्यांशी असल्याचे धक्कादायक दावे समोर येत आहेत. खरातच्या ईशानेश्वर मंदिराला 2018 मध्ये तत्कालीन सरकारने 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला होता अशी माहिती समोर आली आहे. उपजिल्हाधिकारी भांडे पाटील यांच्या पत्नी व खरात यांच्या पत्नीच्या नावे एकत्रित भागीदारीचा सातबारा सापडला आहे. त्यामुळे त्यांची पदावरून उचलबांगडी गेली आहे. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरातच्या कारनाम्यांची माहिती गेल्या 6 महिन्यांपासून होती. तर विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी या बाबाकडून अघोरी पूजा देखील करून घेतली होती. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतचे फोटोही व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास डझनभर मंत्री आणि 2 डझन अधिकारी तुरुंगात जातील असा दावा राजकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे. पुढील बातमी आहे इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा 26वा दिवस. युद्धाच्या आघाडीवर काही महत्त्वाच्या बातम्या. इराण इस्रायल युद्धाच्या 26व्या दिवशी राजनैतिक पेच अधिक गडद झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 15 कलमी शांतता योजना पाठवल्याचा दावा केला असून इराणला आता समझोता करण्याची घाई लागली आहे असे विधान केले आहे. मात्र इराणने हा दावा फेटाळून लावत अमेरिका स्वतःशीच वाटाघाटी करत आहे असा टोला लगावला आहे. इराणचे राजदूत रेझा अमेरी मोगदाम यांनी कोणत्याही थेट किंवा अप्रत्यक्ष चर्चेचा इन्कार केला असला तरी पाकिस्तान या दोन्ही देशांमधील मध्यस्थीसाठी प्रयत्नशील आहे. एकीकडे चर्चेच्या अफवा सुरू असताना दुसरीकडे प्रत्यक्ष रणांगणावरील हल्ले अधिक तीव्र झाले आहेत. इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतवर भीषण हवाई हल्ले केले असून इराणने प्रत्युत्तरात पश्चिम बँडवरून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इंधन टाकीला ड्रोनने लक्ष्य केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. इराकच्या अनबार प्रांतातील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात 7 लढाऊ सैनिक ठार झाले असून 13 जण जखमी झाले आहेत. दरम्यान इराणमधील इंटरनेट ब्लॅकआउट आज 26व्या दिवशी कायम असून 600 तासाहून अधिक काळ नागरिक जगापासून तुटलेले आहेत. इस्रायलचे अर्थमंत्री नीर बरकत यांनी ट्रम्प यांच्या योजनेवर शंका व्यक्त करत इराणकडे अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे उरणार नाहीत तोपर्यंत युद्ध सुरूच राहील असे स्पष्ट केले आहे. पुढील बातमी आहे कोल्हापूर महानगरपालिकेचा 1497 कोटी 49 लाख जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर. कोल्हापूर महानगरपालिकेचा 1497 कोटी 49 लाख जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले. 2025-26 चे सुधारित व सन 2026-27 चे नवीन अंदाजपत्रकात विविध बाबींवर भरीव तरतूद करण्यात आली आहे. सन 2026-27 चे अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्केसह मनपा व पाणीपुरवठा महसुली अपेक्षित जमा रक्कम रुपये 754 कोटी 71 लाख असून खर्च रुपये 754 कोटी 54 लाख अपेक्षित आहे. तसेच मनपा पाणीपुरवठा भांडवली अपेक्षित जमा रक्कम रुपये 268 कोटी 17 लाख असून खर्च रुपये 267 कोटी 3 लाख आहे व विशेष प्रकल्प अंतर्गत जमा रुपये 418 कोटी 67 लाख अपेक्षित आहेत तर खर्च रुपये 418 कोटी 39 लाख आहे. केंद्रीय वित्त आयोगाचे स्वतंत्र पत्रक अंदाजपत्रकामध्ये दर्शवण्यात आले आहे. वित्त आयोगाअंतर्गत एकूण जमा 55 कोटी 94 लाख अपेक्षित असून खर्च 55 कोटी 94 लाख अपेक्षित आहे. याप्रमाणे महसुली भांडवली व विशेष प्रकल्प वित्त आयोग मिळून एकूण 1497 कोटी 49 लाख रुपयेचे इतके जमेचे अर्थसंकल्पीय अंदाज पत्रकात सादर करण्यात आले. दरम्यान केंद्र व राज्य शासन अनुदान सहाय्य अंतर्गत भांडवली कामांतर्गत हाती घेण्यात आलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मनपा महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. नागरिकांना जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा सुविधा पुरवण्यावर भर, तसेच सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, घनकचरा प्रकल्प यांची काटेकोर अंमलबजावणी, त्याचबरोबर दिव्यांग कल्याणकारी योजना, महिला बाल कल्याण योजनांची काटेकोर अंमलबजावणी या अर्थसंकल्पात करण्यात आले आहेत.